माझ्याबरोबर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे ताई आहेत. ताई, सध्या आपण पाहिलं तर हसन मुश्रीफ यांच्यावर सातत्याने आरोप तुम्ही करताय. आता त्यांनी एका ब्रिक्स कंपनीला देखील जेवणाचं कंत्राट दिल्याची माहिती मिळते. काय नक्की म्हणणं आहे तुमचं त्या संदर्भात? नाही, हसन मुश्रीफ साहेबांवर आरोप आम्ही नाही केले. हसन मुश्रीफ साहेबांवर आरोप व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी केले. आणि किरीट सोमय्या हे भाजपामध्ये सध्या तरी आहेत. आता हे तेच किरीट सोमय्या आहेत जे वारंवार हसन मुश्रीफ आणि ईडीच्या संबंधाने कोल्हापूरला चक्रा मारत होते. त्याच मुश्रीफ साहेबांच्या ब्रिक्स कंपनीला, ज्या कंपनीच्या संबंधाने ईडी कारवाई करत होती, ईडीने ऍक्शन घेतली होती, त्याच ब्रिक्स कंपनीला पुन्हा एकदा जेवणाचा ठेका तुम्ही देणार? हे काय गौडबंगाल आहे? मग व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या आता परत तिकडे जाणार आहेत का की नाही जाणार ते त्यांनी एकदा ठरवून घेतलं पाहिजे. यातलाच अजून एक जी निविदा दिलेली आहे, ज्यांची निविदा पास झालेली आहे, ती आहे क्रिस्टल गव्हर्नमेंट कंपनी. ही क्रिस्टल गव्हर्नमेंट आणि प्रसाद लाड यांचा काय संबंध आहे हेही एकदा सांगावं सरकारने. आणि जर तुम्हाला तुमच्याच लोकांना सगळे ठेके द्यायचे असतील तर मग नाटकं तरी कशाला करता ठेकेदारीची? आमचं असं म्हणणं आहे की पोषण आहाराशी संबंधित ज्या कुठल्या योजना असतील, मग त्या शालेय पोषण आहाराचा असेल, अंगणवाडी पोषण आहार असेल, समाज कल्याणच्या वसतिगृहामधला आहार असेल, ह्या सगळ्याच, किंवा अगदी बांधकाम कामगारांच्या साठीची योजना असेल, ह्या सगळ्याच योजना तुम्ही महिला बचत गटांना द्या. महिला सक्षमीकरणासाठी जर एवढं तुम्ही बोलताय तर महिला सक्षमीकरण करण्यासाठी म्हणून त्या महिलांना दिलं पाहिजे. एक राज्यात आता मुद्दा गाजतोय ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा. त्यावरून दोन्ही समाजाचे नेते एकमेकांवर टीका करतायत. कसं पाहताय या आरक्षणाकडे? कारण की कुठेतरी मराठ्यांना सरसकट आरक्षण दिलं तर कुठेतरी ओबीसींवर अन्याय होईल असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. तर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची? एकीकडून भुजबळ साहेबांनी बोलणं, दुसरीकडून उदय सामंतांनी बोलणं, ही एका अर्थाने चाललेली नुरा कुस्ती आहे. कारण जेव्हा भुजबळ साहेब अचानक ओबीसींची बाजू घेतात सोयीनुसार, आणि त्याला विरोध करताना शिंदे गटाचे मंत्री वेगळंच बोलतात. ओबीसीच्या बाजूने बोलताना भुजबळ साहेब म्हणतात की मी ओबीसीच्या हक्काचं जाऊ देणार नाही. त्याच वेळेला शिंदे साहेब म्हणतात की मी मराठ्यांना आरक्षण शिवरायांची शपथ घेऊन देणार आहे. आणि तिकडे फडणवीस सांगतात की आमचा आणि तुमचा DNA एक आहे. पण हे तिघे जण एकाच सरकारमध्ये आहेत. म्हणजे एका अर्थाने हा लोकांना वेड्यात काढण्याचा कार्यक्रम आहे. पण मला असं वाटतं ये पब्लिक है, पब्लिक सब जानती है. जरांगे पाटील यांनी जे काही हल्ले झाले छगन भुजबळ असतील व काही नेत्यांच्या ह्याच्यावर, असं बोलताना त्यांनी सांगितलं की हे हल्ले हे त्यांच्याच नातेवाईकांनी केले होते अशी त्यांना माहिती मिळाली. आणि कुठेतरी मराठा समाज बांधव आहेत त्या तरुणांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. मुळात अडचण अशी आहे की भाजपा सातत्याने डिवाइड अँड रूल पॉलिसीने काम करते. फोडा आणि राज्य करा. आतापर्यंत त्यांनी हिंदू विरुद्ध मुस्लिम हा संघर्ष उभा करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्रातला मुस्लिम समुदाय अत्यंत समंजस आणि संयतपणे व्यक्त झाला. त्यामुळे त्यांचा हिंदू मुस्लिम दंगल पेटवण्याचा डाव सपशेल अपयशी झाला. आता त्यांनी मोर्चा मराठा विरुद्ध ओबीसी डाव भडकवण्यासाठीचा वळवलेला आहे. आणि आत्ता जे काही सगळं चाललेलं आहे ते जाणीवपूर्वक सोशल मीडियावर जर आपण बघाल तर मराठा विरुद्ध दलित, दलित विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध मराठा, असा जाणीवपूर्वक महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राचे गृहमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांच्या चेल्या चपाट्यांकडून होतोय, जो अत्यंत वाईट आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र, मी पुन्हा एकदा म्हणेल, नासवू नये. महाराष्ट्र शांत राहू द्या. या महाराष्ट्रात 18 पगड जातीची लोक गावगाड्यामध्ये फार गुण्यागोविंदांना नांदतात. तुम्ही बाहेरून येऊन हे राजकारण करू नका. हे सगळं सुरू असताना आता ओबीसी आरक्षणाचा जो अध्यादेश होता तो रद्द करावा, त्याला स्थगिती द्यावी ओबीसी आरक्षणाला, अशी याचिका कोर्टात करण्यात आलेली आहे. मराठा समाजातलेच काही बांधव आहेत असं माहिती मिळते. कसं पाहता याकडे? मी म्हटलं ना की हे जाणीवपूर्वक फ्रिक्शन करण्याचं, कंपार्टमेंट करण्याचं राजकारण भाजपाकडून चालू आहे. कारण भाजपाला ऐन निवडणुकीच्या काळामध्ये महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या, कंत्राटी भरती, 22 जिल्ह्यातला दुष्काळ किंवा बेरोजगारी, महागाई, ह्या सगळ्याच विषयांकडून जनतेचं लक्ष हटवायचं आहे आणि या नुरा कुस्तीकडे एकवटून टाकायचं आहे. त्यासाठी भाजपा ठरवून या सगळ्या गोष्टी करते. परंतु आपण अजून एक गोष्ट बघितली पाहिजे
की मराठा बांधवांनी ओबीसींच्या संबंधाने याचिका दाखल करणे, अगदी त्याच वेळेला मराठा आरक्षणाच्या संबंधाने गुणरत्न सदावर्तेंनी एक याचिका दाखल करणे. माझी तर अशी शंका आहे की ज्याने कोणी ओबीसी बद्दल याचिका दाखल केली तो सुद्धा मराठा कार्यकर्ता हा भाजप प्रणित आहे का हे तपासून घेतलं पाहिजे, कारण हा सगळा खेळ भाजपमधून होतो हे तितकंच खरं आहे. ताई, एक दुसरा प्रश्न आहे युनिव्हर्सिटीशी रिलेटेड. काल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांना कुठेतरी म्हणजे अपमानास्पद कृत्य त्यांच्याबरोबर मनसे कार्यकर्त्यांनी केलं, कारण काही विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केलं होतं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. तर सध्या आता ते मुंबई युनिव्हर्सिटीचे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, ते या घटनेचा निषेध करत आहे. कुलगुरूंनाच असं अपमानास्पद कृत्य हे मनसे कार्यकर्त्यांकडून एक सांगितलं पाहिजे, संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये घडलेली घटना किंवा पुणे विद्यापीठामध्ये 4 दिवसांपूर्वी घडलेली घटना, या सगळ्याच घटना लांछनास्पद आहेत. मुळात विद्यापीठांमध्ये राजकारण घुसायलाच नाही पाहिजे, परंतु ज्या पद्धतीने भाजप प्रणित संघटना तिथे ॲक्टिव्ह होत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या इतर संघटनांना ठरवून डॉमिनेट करत आहेत. कारण मी असं ऐकलं की भारतीय जनता युवा मोर्चाच्या लोकांनी तिथे ABVPची नोंदणी करायला गेले तर तिकडे त्यांना 200 सदस्यही मिळाले नाही, पण त्याच वेळेला हजारभर सदस्यांची नोंदणी इतर संघटनांची पुणे विद्यापीठात झाली आणि पुणे विद्यापीठात त्यावरून मारामारी केली. भाजप प्रणित विद्यार्थी संघटनांनी अक्षरशः काही विद्यार्थ्यांना, महिला म्हणजे मुलींना सुद्धा मारहाण केली, ज्याचे व्हिडिओ फुटेजेस आहेत. आणि याकडे गृहमंत्री अजूनही लक्ष देत नाहीत, हे गंभीर आहे. मुंबई विद्यापीठातही पुन्हा तशाच घटनांची पुनरावृत्ती व्हावी, हे एका अर्थाने म्हणजे भाजपाने अध्यात्मामध्ये राजकीय सेल घुसवला, शिक्षण क्षेत्रामध्ये राजकीय सेल घुसवला, किती पद्धतीने गलिच्छ राजकारण हे केलं जाते याचे प्रमाण वारंवार आपल्या समोर येत आहेत. नक्कीच आपण पाहतोय सध्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये काल मनसेकडून जो कृत्य करण्यात आलं त्यानंतर आता कशा प्रकारे गलिच्छ राजकारण सुरू आहे या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.